मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गोत्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातली, कारण संजय राठोड यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री कमालीचे नाराज असल्याचं कळतंय। दुसऱ्या बाजूला काल रात्रीच बातमी आलेली होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा कमालीचे नाराज आहेत संजय राठोड प्रकरणावरून। आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वादाची ठिणगी पडली आहे का, मतभेदाची ठिणगी पडली आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय। कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्री संजय राठोड प्रकरणावरून नाराज असल्याचं कळतंय। महाविकास आघाडी सरकारची राज्यातली प्रतिमा मलिन होतीये आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं आता शिवसेनेवर दबाव वाढवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे एका बाजूला या सगळ्या घडामोडी तर दुसऱ्या बाजूला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये संजय राठोड यांना अभय मिळतंय की त्यांचा राजीनामा घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, नेमक्या काय घडामोडी घडतायत? काल माध्यमांच्या समोर आल्यानंतर संजय राठोड यांच्याबद्दलचा जो असंतोष आहे तो आता उफाळून येताना दिसतोय। नेमकं काय घडतंय राजकीय गोटात? आज कॅबिनेट बैठक होती। या बैठकीला गेले 15 दिवसापासून अनुपस्थित राहणारे संजय राठोड हे उपस्थित होते। सगळ्यांचं लक्ष संजय राठोड यांच्याकडेच होतं। अर्थात या कॅबिनेट बैठकीत अशा कोणत्याही सार्वजनिकरित्या व्यक्तिगत पातळीवरच्या विषयावर चर्चा होणार नाही हे जवळपास स्पष्ट होतं। पण आता कॅबिनेट बैठक संपल्यानंतर ना मात्र शिवसेनेचे काही प्रमुख नेत्यांची बैठक वर्षा निवासस्थानी होती। अर्थात इको सेन्सिटिव्हची ही बैठक असल्याचं सांगितलं जात आहे। त्याला उदय सामंत आहेत, एकनाथ शिंदे आहेत, तसंच वनमंत्री म्हणून संजय राठोड यांनाही बोलवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। इको सेन्सिटिव्हच्या नावाखाली ही बैठक जरी होत असली तरी कुठे ना कुठेतरी संजय राठोड हा विषय जो चर्चेचा आहे आणि त्याच्यावरनं संपूर्ण गेले 15 दिवसापासून सरकारवर त्या पद्धतीने नाराजी सगळीकडनं येते, त्या पद्धतीने प्रतिमा मलिन होते, याच अनुषंगाने देखील काही महत्वाची चर्चा होती का हे आता पाहणं गरजेचं आहे। सागर जी बातमी आता थोड्या वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचली ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सरकारमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री नाराज आहेत असं कळतंय। मतभेद निर्माण झालेले का या सगळ्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव वाढतोय का? जवळपास हे स्पष्ट आहे की कारण की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी यातली नाराजी बोलून दाखवलेली आहे। संजय राठोड हा विषय ज्या पद्धतीने सगळीकडे चर्चेचा विषय होतोय त्यामुळे सरकारची प्रतिमेला देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अशा परिस्थितीमध्ये भलेही थेट उघड माध्यमांसमोर प्रतिक्रिया फार कठोर देता येत नसली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांचं हे स्पष्ट मत आहे की या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। कारण की 1 मार्च पासून अधिवेशन आहे। अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळणं हे कुठे ना कुठेतरी सरकारसाठी फार मोठी कोंडी होईल। दुसरीकडे कोरोनाचं कारण जरी दिलं गेलं असलं तरी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत 2 आठवडे चालवायचं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर संजय राठोड सरकार विषय गाजत राहिला तर सरकारची प्रतिमा अधिकच अजून डागाळेल आणि कुठे ना कुठेतरी वेगळ्या समस्या निर्माण होतील असं सांगितलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या या खासगी ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत मंत्र्यांच्या, त्यांचं मत आहे की स्वतः मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की गर्दी करू नये, तरी देखील संजय राठोड यांनी ज्या पद्धतीने गर्दी केली आणि त्यावरून झालेली माध्यमांची टीका हे कुठे ना कुठेतरी चिंतेचा विषय आहे। यामुळे स्वतः शरद पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली गेली होती। अर्थात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची आणि अनेक मंत्र्यांची खासगी प्रतिक्रिया दिसून येते की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री यांनी कुठे ना कुठेतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। आणि ती ठोस भूमिका घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता दबाव वाढत चाललेला आहे शिवसेनेवरचा। पण शिवसेनेच्या गोटातून सुद्धा काही जणांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे तो न्याय मग शिवसेनेच्या मंत्र्यांना का नको? एकूणच महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीसे मतभेद या निमित्तानं दिसत आहेत। राजीनामा घ्यायचा की अभय द्यायचं या मुद्द्यावरून। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। कालपर्यंत पोहरादेवी या बंजारा समाजाच्या काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र स्थळावरून समाज आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांना
बंजारा समाजातूनच आता आव्हान मिळू लागलेलं आहे, आवाज उठू लागलाय त्यांच्या विरोधात। आता बंजारा क्रांती दलानं आक्रमक भूमिका घेत त्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी। पूजा चव्हाण प्रकरणी आता सीबीआय चौकशीची मागणी समोर येते। निश्चितपणे सरकारच्या अडचणी वाढवणारी ही बाब आहे। कालपर्यंत समाज पूर्णपणे पाठीशी उभा आहे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट केला जात होता, पण आता बंजारा समाजातूनच, बंजारा संघटनांकडूनच मागणी केली जाते। समाजाची मुलगी, महाराष्ट्राची लेक असणाऱ्या पूजा चव्हाणला न्याय मिळायला हवा आणि त्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली जाते। अत्यंत मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत समाजातून अधिकृतरित्या कुठल्याही सामाजिक संघटनेकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नव्हती, पण पहिल्यांदा अशा प्रकारची भूमिका येते। बंजारा क्रांती दलाने ही भूमिका मांडलेली आहे। देविदास राठोड यांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि तशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलेलं आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण मिळतंय आणि त्यानंतर बंजारा समाजातून सुद्धा संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठू लागलेला आहे, म्हणजे शेवटचं जे कवच कुंडल त्यांचं जातीचं होतं ते कवच कुंडल सुद्धा निखळून पडतंय का? काल ज्या पद्धतीची गर्दी झाली होती त्याच्यावर देखील टीका झाली होती आणि संजय राठोड ज्या कृत्याकरता स्वतः जबाबदार असतील तर त्यांनी खुलासा केला पाहिजे, त्याच्याकरता ते समाजाचा वापर का करतात असा देखील प्रश्न विचारला जात होता। विलास, त्यासोबतच अशी देखील पुन्हा एकदा चर्चा भाजपच्या नेत्यांकडून पुन्हा व्हायला लागलेली आहेत, अशी वक्तव्य यायला लागली आहेत की जर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार नाराज असतील, मुख्यमंत्री जर नाराज असतील, तर संजय राठोड असे कुठले मोठे मंत्री आहेत, असा कुठला मोठा दबाव आहे की या दोन पक्षाच्या प्रमुखांच्या नाराजीनंतर देखील ते पदावर कायम राहू शकतात, असं नेमकं काय झालंय असा देखील आता प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे। विशेषतः संजय राठोड यांचं कालचं वर्तन आहे त्याच्यावरून देखील सगळ्यांच्या मनात अतिशय नाराजी आहे। त्यांनी समाजाची ढाल पुढे करण्याचा प्रयत्न केला, आपण कुठल्या समाजातून येतो हे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र एका मुलीचा या सगळ्या गोष्टीमध्ये बळी गेलेला आहे आणि त्याच्याबद्दल राज्यात निश्चितपणे संतापाची आणि तीव्र नाराजीची लाट आहे। विशेषतः जर अशा पद्धतीनं गर्दी पुढे करून चौकशी टाळली जात असेल, जर मंत्री महोदय चौकशीला सामोरे जात नसतील आणि राज्य सरकार देखील त्यावर काही कृती करत नसेल तर मात्र हा चुकीचा पायंडा असेल असं देखील आता म्हटलं जाऊ लागले। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील हीच टीका केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुलीची आत्महत्या झाली, तिच्या कुटुंबियांना काय वेदना होत असतील आणि पुढे जाऊन कुठल्या महिलेला जर चौकशीची मागणी केली किंवा तिच्या अत्याचारा संदर्भात काही गोष्ट झाली असेल तर तिने दाद कुठे मागायची असा देखील प्रश्न या निमित्तानं यायला लागलेला आहे। विशेषतः भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय होती त्याची आठवण करून देतात। नक्कीच विरोधकांना एक चांगला मुद्दा मिळालेला आहे, आयतं कोलीत मिळालेला आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि निश्चितपणे त्याचं भांडवल करण्याचा ते प्रयत्न करतील। पण आता अडचण जी वाढतीये ती वनमंत्री संजय राठोड यांची, ती म्हणजे समाजातूनच आता त्यांच्या विरोधात आवाज उठू लागलेला आहे। बंजारा क्रांती दलानं या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। देविदास राठोड आता आपल्या सोबत आहेत, बंजारा क्रांती दलाचे नेते देविदास राठोड आता आपल्या सोबत आहेत। देविदासजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुमची का मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी का व्हायला हवी? एकंदरीत पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची भगिनी आहे, आमची बहीण आहे आणि यांच्या बाबतीत यांचा जो मृत्यू झाला त्याला आज 15 दिवस 16 दिवस झाले। 16 दिवसाच्या पासून हा प्रकरण चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री याच्यावर एकही शब्द बोलायला तयार नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा होईल, त्यांची चौकशी होईल, पण या 16 दिवसामध्ये सरकारने कुठली चौकशी केली? आणि 16 दिवसामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये 16 दिवस एखाद्या आपल्या भगिनीची हत्या होते, त्याला तुम्ही आत्महत्या म्हणताय की हत्या म्हणताय ही चौकशीच्या नंतर निष्पन्न होईल। परंतु काल जे पवरादेवीला माननीय मंत्री महोदय आले आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं होतं की त्यांच्याकडून कुठला तरी खुलासा व्हायला पाहिजे। आता हा संशय संजय राठोडवरती आहे। संजय राठोड गेल्या 15 दिवसापासून कुठलीच मागणी केलेली नाही। संजय राठोडला माझा प्रश्न आहे, आपण जर बंजारा समाजाचे नेते आहात, आपण ओबीसीचे नेते आहात, तर आपण पूजा चव्हाणच्या बाबतीत सरकारला कुठली मागणी केली आजपर्यंत? आजपर्यंत कुठलीच मागणी केली नाही। आणि तुम्ही सांगता की बंजारा समाज बदनाम होतोय। बंजारा समाजाला बदनाम करण्याचा पाप संजय राठोड करतोय। पवरादेवी आमची पवित्र भूमी आहे।
पौरादेवीला देशभरातून लोक येतात. या देशामध्ये राहणारा 7-8 कोटी बंजारा समाजाचं दैवत पौरादेवी आहे आणि पौरादेवीला जो माणूस जातो, ज्या ठिकाणी सेवालाल महाराजांच्या समाधी ठिकाणी नतमस्तक होतो, तो माणूस तिथं खरा बोलला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यात तुम्ही जे तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जी बातमी बघितली, जे त्यांची मुलाखत बघितली, ते ज्यांनी काही पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामधून असं निष्पन्न होतोय की तो खोटं बोलतोय. आणि माझं असं म्हणणं आहे की संजय राठोड जर खरं आहे की खोटं आहे ते मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीतून सिद्ध करावं. माझी मुख्यमंत्र्याला मागणी आहे की सीबीआयची चौकशी करा. संजय राठोडने राजीनामा दिला पाहिजे. एखादी मंत्री त्या पदावर राहून त्याची चौकशी होऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो, पण त्याच्या पूर्वी आपल्या सोबत जोडलेले आहेत पोहरा देवी देवस्थानचे महंत जितेंद्र महाराज. जितेंद्र महाराज, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. तुम्ही ऐकलं, समाजातले ज्येष्ठ नेते देवीदास राठोड बंजारा क्रांती दलाचे नेते आहेत, ते असं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी व्हायला हवी. तुमची भूमिका काय आहे? तुम्हालाही वाटतं का की या सगळ्या प्रकरणाची पूजा चव्हाणच्या न्यायासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी? तुमचं त्याला समर्थन आहे का? जितेंद्र महाराज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, काही तांत्रिक अडचण आहे. मी पुन्हा एकदा देवीदास भाऊंनी त्यांची भावना बोलून तुमच्या बोला बोला, येतोय आवाज, बोला. हॅलो. हा जितेंद्र महाराज बोला. हॅलो, माझा आवाज येतो का? येतोय महाराज, बोला. हॅलो महाराज, येतोय आवाज, बोला. ठीक आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत. मी पुन्हा एकदा जितेंद्र महाराज यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांचं म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण महाराष्ट्रातला कोट्यवधीच्या संख्येनं देशभरात असलेला हा समाज, पोहरा देवी, इथून नेमकं काय सांगितलं जातं याकडे बारकाईनं लक्ष ठेवून असतो आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. जातीचा आधार घेतला जातोय, जातीची बदनामी असं सांगितलं जातंय. पण मला हाच मुद्दा घेऊन देवीदास राठोड यांना विचारायचंय. देवीदासजी, काल जेव्हा मंत्री महोदय समोर आले तेव्हा त्यांनी समोर येण्यासाठी जी जागा निवडली ती पोहरा देवीची. पवित्र स्थळी ते गेले आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा ज्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं होतं त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत, पण त्यांनी जातीची ढाल करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हे मान्य आहे का? एक तर बंजारा समाजाचे नेते केवळ संजय राठोड नाही आहेत. बंजारा समाजामध्ये हरिभाऊ राठोड आहेत. या महाराष्ट्राला 2 वेळेस माननीय वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते, माननीय सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री, मनोहर नाईक साहेब साधारणतः 15-20 वर्ष ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा मुलगा इंद्रलील नाईक आमदार आहे, निलय नाईक आमदार आहेत, आमचे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब आहेत, आमदार तुषार राठोड साहेब आहेत. बंजारा समाजामध्ये अनेक नेते आहेत. बंजारा समाज हा कुणाचा एकाचा नाहीये. म्हणून समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आता संजय राठोड साहेबांनी करू नये असं माझं मत आहे. त्यांनी माध्यमासमोर यावं, त्यांनी चौकशीची मागणी करावी. त्यांना जर या कुठल्याही गोष्टीमध्ये, आता मी काही संजय राठोडला दोष देत नाही, संजय राठोड काय आज पिंजऱ्यामध्ये त्याला उभा करत नाही, परंतु संजय राठोडने याच्यावर भूमिका स्पष्ट करताना पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी संजय राठोडने मागणी करावी, ते दोषी नसतील तर. खरंय, मी हाच मुद्दा घेऊन जातोय. आता आपल्या सोबत जितेंद्र महाराज जोडले गेलेले आहेत. जितेंद्र महाराज, पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी समोर आलेली आहे. तुमचं याच्याबद्दलचं नेमकं काय म्हणणं आहे? कसं आहे, याआधीच आम्ही या पोहरादेवी धर्मपीठावरून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे काही समोर येतील हे न्यायालय प्रक्रियेतून समोर येईल आणि चौकशीतून समोर येईल. आणि आज जे आपण मधामध्ये डिस्कनेक्ट झालो होतो, आपण जे कालच्या बाबतीत जे काही तुम्ही बोलत होतात की या पोहरा देवीमध्ये ते कालचं ते शक्ती प्रदर्शन वगैरे ते अजिबात या ठिकाणी झालेलं नाही. कारण ते लोकांची भावना होती. इथं आले देवीदास भाऊ आपल्या सोबत आहे. देवीदास भाऊनी या प्रकरणाविषयी ही त्यांची भावना बोलून दाखवली. ती रास्त असू त्यांची भावना. चौकशीतून आम्ही याआधी स्पष्ट केलेले आहे की कोणत्याही चौकशीला संजय राठोड हे समोर जातील. पोहरा देवी संस्थान पूर्णपणे राठोड यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला.
काल कोरोनाच्या संकट काळात सुद्धा पोहरादेवी इथं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. हे तुम्हाला मान्य आहे का? हे टाळायला हवं होतं का? तुमची भूमिका काय? कालचं हे शक्ती प्रदर्शन, हे त्याला शक्ती प्रदर्शन आम्ही म्हणू शकत नाही. जसं आता देवीदास भाऊ सांगत होते की समाजाचे अनेक नेते आहे आणि हे अनेक नेते या पोहरादेवीच्या या ठिकाणावर येतात आणि प्रत्येक यात्रेमध्ये लोक येतात. आणि हे संजय राठोड याआधी सुद्धा इथं प्रत्येकदा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जेव्हा जेव्हा ते आमदार म्हणून निवडून आले, जेव्हा मंत्री झाले, जेव्हा कॅबिनेट मंत्री झाले, त्या वेळेस ते इथं आलेले होते. आणि आम्ही प्रसार माध्यमाच्या याच्यामधून आम्ही एकदा स्पष्ट केलेलं आहे की हे जे गेल्या काही दिवसापासून जे हे महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण जे मीडियाच्या माध्यमातून चालू होतं, तर समाज बांधव, हे आजूबाजूला राहणारा जो समाज आहे बंजारा समाज, हे संजय राठोड इथं येणार असल्याची त्यांना एक वेगळी उत्सुकता लागलेली होती की गेल्या काही दिवसापासून संजय राठोडवर चौकशी न होता हे आरोप केल्या जात आहे. तर त्या भूमिकेतून बंजारा समाजाचे जे काही लोक होते त्यांना वाटत होतं की आज संजय राठोड या ठिकाणी येणार आहे, म्हणून आजूबाजूचे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेत. बर, ठीक आहे. आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आशुतोष पाटील सर, आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे आहेत. एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारे, एक धर्मपीठाचं प्रतिनिधित्व करणारे, आणि या सगळ्या भोवती खरं तर समाजावरचा अन्याय, समाजाला बदनाम करण्याचा डाव, असं सगळं त्याची मांडणी केली जाते, त्याचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्याच अनुषंगाने आपण या सगळ्यांना विचारतोय. खरं तर जितेंद्र महाराज आपल्या सोबत आहेत. जितेंद्र महाराज जी, ते नेहमी येतात. संजय राठोड जेव्हा मंत्री झाले तेव्हा इथे आले, ज्या वेळेस त्यांना आयुष्यात गरज पडली ते आले. पण या वेळची पार्श्वभूमी वेगळी आहे. यावेळेस त्यांच्यावर आरोप होत होते. गेले 15 दिवस राज्याचे वनमंत्री कुठे होते माहीत नव्हते. अशा वेळेस जेव्हा ते येतात आणि समाज त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतो, एक हेरोइक वेलकम, एका मोठ्या नेत्याचं स्वागत, जंगी जे स्वागत केलं, यातून काय संदेश जातो तुम्ही सांगा. जितेंद्र महाराज, तुम्हाला ऐकायला आला प्रश्न? नाही, प्रश्न रिपीट करूया आपण. जितेंद्र महाराज जी, प्रश्न साधा सोपा सरळ आहे की संजय राठोडजी आजवर अनेकदा आले असतील, मान्य आहे. बंजारा समाजाचे नेते आहेत, मान्य आहे. पण गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रामध्ये जे नाट्य घडतंय, संजय राठोड यांची कार्यकर्ता असलेली एक मुलगी, तिचा मृत्यू, आत्महत्या, घातपात, या प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत. पण त्यांचं नाव जोडलं जातंय. काही ऑडिओ क्लिप्स आहेत, त्या ऑडिओ क्लिप्समध्ये संजय राठोड यांचा आवाज असल्याचा आरोप आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्यासारखा एक जबाबदार, एक मॅच्युअर्ड पॉलिटिशियन, ज्याचं इतकी मोठी करिअर आहे, असा पॉलिटिशियन आपल्या अनुयायांना येऊन भेटतोय. 5-10 हजारचा क्राऊड तिथे आहे. यातून काय संदेश जातो तुम्ही सांगा. याच्याबद्दल संदेश जाण्याचं म्हणजे तुमचे जे सगळे प्रसार माध्यम जे या ठिकाणी हजर होते, त्यांच्या समोर ते संजय राठोड यांनी भूमिका स्पष्ट केली ना त्यांची, की मी 15 दिवस का आलो नाही, या प्रकरणामध्ये काय आहे आणि माझ्यावरती कशा प्रकारचे आरोप झाले, हे त्यांनी सविस्तरपणे प्रसार माध्यमांना इथं सांगितलेलंच आहे. जितेंद्र महाराज, मग त्या ऑडिओ क्लिपच्या बद्दल एक चकार शब्द काढलेला आहे मंत्री महोदयांनी. ज्या ऑडिओ क्लिपवरून त्यांच्यावर एवढे सगळे आरोप झाले, त्याच्याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही. समाजातली एक मुलगी, तिच्या न्यायासाठी आवाज उठवण्यासाठी 15 दिवस मंत्री महोदयांना लागतात. हे समाजाने कसं मान्य करायचं? नाही हो, त्यांनी स्पष्ट केली की बंजारा समाजाची मुलगी आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे, म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मला येण्याकरता वेळ का लागला, ही भूमिका त्यांनी काल स्पष्ट केली त्यांची. पण आणि ते जेव्हा सांगते की हे या प्रकरणाशी माझा कोणत्याही प्रकारचा हे संबंध नाही, हे त्यांनी सांगितलं ना. आणि मग जर
आपण जे चर्चा करता आहोत हा तर ही सगळं या चौकशीमधून समोर आल्यानंतरच हे होईल समोर. ठीक आहे, चौकशीतून कारण समोर त्यांनी यायला तर हवं, भूमिका पण स्पष्ट सुनील केली. महाराज आमच्या सोबत होते परवा दिवशी आणि सातत्याने गेली 15 दिवस सांगतायत ते सर्टिफिकेट वाटत फिरतायत मंत्री महोदयांना की ते निर्दोष आहेत म्हणून. समाजातली एक मुलगी जीवानिशी गेलेली आहे, तिच्या न्यायासाठी आवाज उठत नाही. पोहरादेवी संस्थान जे संत सेवालाल यांच्या विचारांनी प्रेरित झालेलं आहे, पावन झालेलं आहे, रामराव महाराज यांच्या गादीचं हे संस्थान, या पवित्र स्थळावरून महंत उघडपणे कुठल्याही चौकशीच्या आधी कशा प्रकारे असं सर्टिफिकेट देऊ शकतात? सर्वसामान्य एका मुलीची बाजू न घेता धर्मसत्तेने राजसत्तेसोबत युती केली का? ते अजिबात ते असं हे युती झाल्याचं मी तुम्हाला सांगू शकणार नाही. सांगतो की नेमका दुसऱ्या दिवशी या धर्मपीठावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पूजा चव्हाणीला. 12 ते 13 तारखेपर्यंत 2 वेळा पूजांच्या आई वडिलांशी संपर्क साधून कोणत्याही प्रकारचा तुमच्यावरती कसलाही दबाव आहे का हे या धर्मपीठावरून विचारणा करण्यात आली आणि त्यांना सगळं काही विचारण्यात आले. त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, आम्हाला कोणावरती आरोप करायचं नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि पूजांना 3 वेळा आम्ही तुम्ही इतर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना या धर्मपीठावरून पोहरादेवीच्या महंतांनी श्रद्धांजली अर्पण केली. आणि माझा जो असं वैयक्तिक मत आहे, आम्ही हे आपण जे काही आता बोलले की राजसत्ता आणि हे धर्मसत्ता याचा युती संबंधाचा या गोष्टीचं मी खंडन करतो. असं काही आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणावरून करणार नाही. आणि याआधी आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या देशाच्या न्याय व्यवस्थेवरती आम्हाला संपूर्ण विश्वास आहे, म्हणून आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. परंतु कसं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं जे प्रकरण गुंतागुंतीत होत सुरू आहे, या प्रकरणामध्ये जर पूजा राठोड ही संजय राठोड यांची जर कार्यकर्ता आहे असं आपण जर गृहीत धरलं, जे फोटो समोर येत आहेत, बरं हे फोटो काही 5-50 फोटो नाहीत, हे जवळपास 1000 फोटो आहेत. म्हणजे फोटोशॉप करून एडिट केलं म्हटलं तर एवढे फोटो एडिट कोणी केले हाही प्रश्न आहे आणि ते करणं शक्य आहे का? साधा सरळ सवाल आहे. दुसरा मुद्दा, ज्या प्रकारचे संबंध दाखवण्यात येत आहेत, समजा पूजा चव्हाण संजय राठोड यांची, पूजा राठोड जी आहे यांची जर कार्यकर्ता असती तर तिच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांनी फिर्यादी म्हणून जायला हवं होतं ना की माझ्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे, त्या संदर्भात चौकशी करावी. अशा प्रकारची तक्रार त्यांनी केली का? काल ते प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी असा दाखवण्याचा प्रयत्न केला की माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि माझ्यावर जणू काही अन्याय होतोय. जर त्यांच्यावर अन्याय होतोय, जर त्यांच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय तर त्याची दाद मागू शकतात ना, राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. एका मंत्र्यांनी जाऊन तक्रार करावी, गृह खातं त्यांच्या पाठीशी आहे की त्यांच्या आवाजातल्या क्लिप कोणीतरी बनवतोय. जर या क्लिपमध्ये आवाज त्यांचा नाही असा जर त्यांचा दावा असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं या क्लिप माझ्या आवाजाच्या नाहीत, सायबर क्राईम आहे, IT ऍक्ट आहे, त्याच्यानुसार तक्रार करावी की या क्लिप माझ्या नाही, त्याची चौकशी करावी. त्यांनी तक्रारदार म्हणून समोर यावं. हे जे चुकीचं नॅरेटिव्ह जे राज्यासमोर जात आहे ना, हे बरोबर नाही. आणि आता असं आहे की शेवटी सगळ्या गोष्टी ह्या चौकशी होते, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राने हे देखील बघितलं विलास की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे मंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप होतात, हा तर गंभीर आरोप आहे, पण कोणत्याही प्रकारचे आरोप होतात त्यावेळेस आधी राजीनामा देतात आणि मग चौकशी, नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देतात आणि मग चौकशी केली जाते. सत्तेत असलेल्या, पदावर असलेल्या मंत्र्याची चौकशी करण्यासाठी पोलीस देखील घाबरतात. आपले पुण्याचे प्रतिनिधी, त्यांचा हा इनपुट आहे की पोलीस या प्रकरणामध्ये काही सांगायला तयार नाहीयेत. पोलिसांनी आजवर जाऊन संजय राठोड यांचा जबाब घेतला का या प्रकरणात हे सांगावं. आणि हाच खरा मुद्दा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक व्यक्तीवर झालेले आरोप ही समाजाची बदनामी होतेच कशी, आणि समाजाची खरंच बदनामी झाली असेल तर ती कोणी केली या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना द्यावं लागेल. एक छोटासा ब्रेक घेतोय. आपल्यासोबत हे दोन्ही मान्यवर पाहुणे असणार आहेत. पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज आपल्या सोबत असणार आहेत, बंजारा समाजाचे नेते देवीदास राठोड, आणि आपली नजर असणार आहे तिकडे वर्षा बंगल्यावरती काय फैसला होतोय आज संजय राठोड यांच्या राजकीय भवितव्याचा. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणावरून आता राज्याचे मंत्री वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवतीचा जे कारवाई आहे ती कधी होणार हा सगळा प्रश्न पडलेला असताना शिवसेनेमध्ये नाराजी आहे, त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री नाराज आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मतभेद असल्यास समोर येत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा या सगळ्या प्रकरणावरून नाराज आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे बंजारा समाजात नेमके काय पडसाद उमटतायत हे सुद्धा आपण जाणून घेतोय. वर्षा निवासस्थानी जी बैठक सुरू आहे ती बैठक सुद्धा आपल्याला त्या बैठकीत काय होतं हे बघायचंय. राजीनामा की अभय, पण आता आपल्या सोबत आहेत बंजारा समाजातले नेते देविदास राठोड, जे बंजारा क्रांती दलाचे नेते आहेत. आपल्या सोबत आहेत पोहरादेवी इथले महंत जितेंद्र महाराज. जितेंद्र महाराज, माझा तुम्हाला साधा सरळ आणि थेट प्रश्न आहे. मंत्री महोदय एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते की जे आरोप त्यांच्या भोवती होत आहेत पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी ती समाजाची बदनामी आहे. एकदा महाराष्ट्राला सांगा, एखाद्या व्यक्तीवर त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झाले, समाजाची जी मुलगी जीवानिशी गेली तिच्याबद्दलचा न्याय मागणं ही समाजाची बदनामी कशी? नाही, ही समाजाची बदनामी नाही आहे. याच्यामध्ये हे सर्वांची भूमिका राहिलेली आहे की सुरुवातीपासूनच सर्वांनी हे आपापली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ती आमच्या समाजाची मुलगी आहे. काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांचाही आपल्यापर्यंत येत नाहीये. मी येतो जितेंद्र महाराज तुमच्याकडे, कारण तुम्ही जी भूमिका मांडताय ती अत्यंत महत्वाची आहे. देविदास राठोड आता आपल्यासोबत आहेत. राठोडजी, गेल्या 15 दिवसामध्ये ज्या प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात आली, सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा प्रश्न हा पडलेला होता की एका तरुणीचा मृत्यू होतो पण समाजातलं कुणीच बोलायला तयार नाहीये, तिच्या बाजूने न्याय मागण्यासाठी कुणीही उभं राहायला तयार नाहीये. हे असं चित्र का गेलं गेलं? तुम्ही सुद्धा समोर यायला उशीर केलाय का? मी पहिल्या दिवसापासून पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयची चौकशी झाली पाहिजे अशीच माझी भूमिका राहिलेली आहे. प्रसार माध्यमांनी मला जेव्हा विचारलं याच्यावर प्रतिक्रिया, त्या मी पहिल्या दिवशी हे सांगितलं की पूजा चव्हाण ही महाराष्ट्राची लेख आहे. या मुलीच्या ही आत्महत्या की हत्या हे गुलदस्त्यात आहे आणि म्हणून ह्याची चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. परंतु आता माझं असं स्पष्ट मत आहे की संजय राठोडनी 15 दिवसामध्ये एक चकार शब्द बोलला नाही. संजय राठोडनी त्यांची भूमिका त्यांच्या शिवसेना भवनहून किंवा त्यांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या बंगल्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. ते तसं केलं नाही. संजय राठोड हे बंजारा समाजाचे एकटे नेते नाही आहेत. संजय राठोडच्या पाठीमागे तुम्हाला सांगतोय, संजय राठोडने राजीनामा द्यावा, मग गर्दी कशी जमती ह्या महाराष्ट्रात बघू. मला एक प्रश्न जितेंद्र महाराजांना विचारायचा आहे. जितेंद्र महाराज, पोहरादेवी हे अत्यंत पवित्र स्थळ आहे. संत सेवालाल महाराजांचे जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की स्त्रियांचा सन्मान राखा, खोटं बोलू नका, अनैतिक संबंध ठेवू नका, असे अनेक तत्वज्ञान त्यांनी सांगितलेले आहेत. जर मंत्री महोदयांनी काल सांगितलेल्या गोष्टी खोट्या ठरल्या तर पोहरादेवी देवस्थानची भूमिका काय असेल? आम्ही आधी सुद्धा प्रसार माध्यमांना आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर का असं समोर चालून जर होत असेल तर या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यावेळेस आम्ही पोहरादेवीचं संस्थान, पोहरादेवी धर्मपीठ आणि पोहरादेवीचे सर्व महंत हे कायद्याच्या बाजूने उभे राहतील. ही आम्ही आधीच भूमिका आमची स्पष्ट झालेली आहे. पण समाजाची बदनामी ही जी सांगितली जाते त्याबद्दलची तुमची भूमिका, आवाज तुमचा येत नव्हता म्हणून मी पुन्हा विचारतो. कसं आहे, तुम्हाला मी परत सांगतो की ही घटना झाल्यानंतर आम्ही आमच्या या धर्मपीठावर आम्ही पूजा चव्हाण हिच्या आई वडिलांशी संपर्क साधून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर आम्ही त्यांच्याकडून विचारणा करण्यात आली की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, तुम्हाला कोणावरती आरोप आहे का. जेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगून दिली, आम्हाला कोणावरही आरोप नाही आणि कोणाचाही आमच्यावर दबाव नाही, म्हणून परत त्याच वेळी आणखी काही नातेवाईकांकडून आरोप झाले ना,
महाराज आणखी काही नातेवाईकांकडून आरोप झाले, अरुण राठोड कुठं आहे, विलास चव्हाण कुठं आहे, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला? त्या ऑडिओ क्लिपच्या बद्दल तुम्ही विचारलं त्यांना की संजय राठोड तुमचा आवाज आणि त्या ऑडिओ क्लिप मधला आवाज सारखा वाटतोय आम्हाला, जशाच तसा वाटतोय, कोण तुमचा आवाज काढताय असा, हा प्रश्न विचारला तुम्ही त्यांना? नाही, हे सगळं तर एक जे आहे हे कायदेशीर प्रक्रियातून समोर येईल. या गोष्टी आम्ही काही विचारल्या नाहीत. आम्ही फक्त एवढं त्यांना विचारलं की हे काही महाराष्ट्रामध्ये जे चालतंय याच्याबद्दल तुम्हाला काही कोणाकडून हे आहे का, तर त्यांनी स्पष्टपणे सांगून दिली. आणि जेव्हा त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं तर तेव्हा आमचं म्हणणं, काही समाजाच्या लोकांचं म्हणणं आलं की जेव्हा त्याच्या आई वडिलांना हे सगळं स्पष्ट केलं तर हे कुठंतरी याच्यावर जे होणारी चर्चा आहे माध्यमामध्ये आणि समाज माध्यमामध्ये हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि ती चर्चा थांबणं गरजेचं आहे. पण प्रश्न इथंच संपत नाहीये. इतकं मोठं संशयाचं मोहोळ असताना सुद्धा, अनेक संशयास्पद बाबी असताना सुद्धा ही चर्चाच होऊ नये, याची चर्चाच केली जाऊ नये असं कुणाला आणि का वाटत होतं, याचं उत्तर सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते. ब्रेकिंग न्यूज ही आहे की वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जी महत्वाची बैठक सुरू आहे, या बैठकीला आता अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर ही बैठक सुरू आहे, ज्या बैठकीला वनमंत्री संजय राठोड सुद्धा उपस्थित आहेत. आणि याच बैठकीमध्ये अनेक महत्वाचे नेते सध्या दाखल होत आहेत आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतंय याच्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदय, महत्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे आल्याचं कळतंय, नेमकं काय घडतंय? विलास, वर्षा निवासस्थानी एक राजकीय घडामोडी वेगाने घडताना पाहायला मिळतात आपल्याला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे देखील वर्षा निवासस्थानी आता एकापाठोपाठ एक दाखल झालेले आहेत. शिवसेनेचे मंत्री सर्व हे वर्षा निवासस्थानी आधीच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्वाची बैठक सुरू आहे. वनमंत्री संजय राठोड हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आणि याच बैठकीमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे देखील आता उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे वर्षा निवासस्थानी नेमकं काय खलबतं सुरू आहेत याबद्दल अनेक चर्चा आता सुरू झालेली आहेत. वनमंत्री संजय राठोड यांचा निर्णय आजच घेतला जाणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवतीच ही सर्व बैठक आहे का, असा देखील प्रश्न विचारला जातो आहे. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळते आहे की काही प्रशासकीय धोरणांसंदर्भात ही बैठक सुरू आहे. मात्र ज्या प्रकारे बैठकीमध्ये मंत्री आणि इतर पक्षातले जे मंत्री उपस्थित आहेत त्यानुसार ही बैठक साधीसुधी नाही आहे किंवा प्रशासकीय कुठली निर्णयात्मक ही बैठक नाही आहे. ही बैठक एक वेगळ्या संदर्भात आहे हे आता जवळपास स्पष्ट झालेले आहे. ज्या अर्थी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत, त्यांच्या पाठोपाठ अगदी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. एकूणच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन घटक पक्षांचं हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांतले एक प्रमुख मंत्री नेते या बैठकीत आता उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच वर्षा निवासस्थानी काहीतरी निर्णयात्मक तो घेतला जाईल. एकूण कसा महाराष्ट्राच्या नजरा या वर्षा निवासस्थानाकडे लागलेल्या आहेत आणि या बैठकीत नेमकं काय होतंय याची बित्तम बातमी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा अगदी क्षणात आपल्याला कळवा. महाराष्ट्रापर्यंत आपण ती बातमी पोहोचू. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतोय, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपली नजर याच बातमीवरती असणार आहे. प्रत्येक घडामोड या सगळ्या संदर्भातले आम्ही पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याचा पाठपुरावा तर करतोच आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. आणि एक महत्वाची राजकीय घडामोड ती म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी एका बाजूला वनमंत्री संजय राठोड
हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना आता सरकारमध्ये सुद्धा त्यांचा राजीनाम्याच्या बद्दल दबाव वाढतोय अशा बातम्या समोर येतात। एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे आणि या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री उपस्थित असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला आहेत। या बैठकीतून काय निर्णय होतो हे आपण जाणून घेणार आहोत, त्याच्यावर आपली नजर आहे। पण आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत जितेंद्र महाराज आहेत, पोहरादेवीचे महंत, आणि बंजारा नेते देविदास राठोड आहेत। देविदासजी, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला अगदी थेट आहे। 15 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारच्या पोलीस चौकशीमध्ये पुढे काही गेल्याचं दिसलं नाही। आता तुमच्याकडे पर्याय काय आहे? पूजाला न्याय देण्यासाठी कोर्टाचं दार तुम्ही ठोठावणार आहात का? मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती माझी राहणार आहे की संजय राठोडचा राजीनामा घ्या आणि सत्यता बाहेर आणा। संजय राठोडचे नातेवाईक आणि पूजा चव्हाणचे नातेवाईक या दोन्हीचे कॉल डिटेल्स तपासा, सगळं सत्यता बाहेर येईल। आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की 1 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन मी करू, राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना समोर बोंबाबोंब आंदोलन करू आणि सीबीआयची चौकशी कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारला नेमावी लागेल। तेव्हा तुम्ही इशारा दिलेला आहे। आता कालपर्यंत जो समाज शांत होता, बोलत नव्हता, तो बघत होता हे सगळं, पण आता समाज मात्र हे सहन करायला तयार नाहीये। समाजातून आवाज उठू लागलेला आहे, दुसऱ्या बाजूला सरकारमधून आवाज उठतोय। तेव्हा पूजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं पावलं पडतायत का हा प्रश्न आहे आणि ते पडायला हवीत, हीच न्यूज 18 लोकमतची भूमिका आहे। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात आलात आणि सविस्तरपणे आपली भूमिका मांडलीत। आपल्यासोबत जितेंद्र महाराज सुद्धा होते, तुमचेही धन्यवाद जितेंद्र महाराज, तुम्ही सविस्तरपणे पोहरादेवी संस्थांची भूमिका मांडलीत त्याबद्दल। या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।